नमस्कार. आपण सर्वजण मला ओळखता. मी किरण ठाकूर, ज्योतिष्य आणि वास्तुतज्ञ. आज आपल्या घराविषयी बोलणार आहे. वास्तूमध्ये आपलं घर, आपली फॅक्टरी, आपलं शॉप सर्वात मेन आहे. म्हणतात ना की आपल्याला राहायला जागा मिळाली याच्यासारखं म्हणतात ना श्रीमंती कुठेच नाही. कारण आज लोकांची समस्या जर बघितल्या गेली तर लोकांना घर मिळत नाही आणि मिळालं तर स्वप्न पूर्ण व्हायच्या आधीच निगेटिव्हिटी येतं आणि मिळालं तरीही त्या घरामध्ये काही ना काही नकारात्मकता असतं. मग वास्तूमध्ये आपल्या घराला जर कोणाची नजर लागत असेल, आपल्या घरामधली कमाई म्हणा या आपली लाईफस्टाईल लोकांच्या नजरेत येत आहे की अचानकच यांच्याजवळ एवढा पैसा कुठनं आलाय, हे कशी काय एवढी छान लाईफ जगत आहेत. मग अशा वेळेस काय होतं, आपल्या जवळच्यांच्या नजरेमध्ये आपण खुपसत असतो, कोणाला चांगलं दिसत नाही, यालाच नकारात्मकता म्हणतात. खूप जण म्हणतात असं काही असतं का? बिलकुल असतं. कारण तुमचे विचार जसे असतात तसे तुम्ही घडत असता. मग काय करायला पाहिजे लगातार आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी येतं तर? आपल्या घराच्या मेन डोर म्हणजे बाहेरनं रोज संध्याकाळी एक मातीचा दिवा घ्यायचा, सरसोचं तेल टाकायचं त्याच्यामध्ये आणि थोडे काळे तीळ. हा दिवा रोज संध्याकाळी तुम्ही लावा. जेव्हा तुम्ही बाहेरनं लावणार तुमच्या घरामधली नकारात्मकता दूर जाईल, पॉझिटिव्हिटी येईल आणि त्याच टाईमला लक्ष्मी मातेचं सुद्धा घरामध्ये आगमन होतं. तर आपल्या देवघरामध्ये लक्ष्मी मातेच्या नावाने तुपाची निरंजनी लावा, म्हणजे निगेटिव्हिटी बाहेर जाईल आणि लक्ष्मी माता आतमध्ये येईल. या प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि लगातार करा. मी नेहमी सांगत असते, तुम्ही करा, तुम्हाला रिझल्ट आहे ना तर चालूच ठेवा. हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा.